नमस्कार, माझे तमाम माता भगिनींचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या व्हिडिओ सोडून पहा। मित्रांनो, लाडक्या बहिणीची धाकधूक वाढली, हप्त्याला उशिरा झाल्याने। मित्रांनो, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही, काळजी करू नका, आठवड्याभरात खात्यात खटाखट जमा होणार 3000 रुपये। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 24 तारखेला 1500 रुपये खात्यावर जमा होतात, परंतु यदा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असल्याने महिला 1500 रुपयाची वाट पाहत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत। माहितीचे सरकार सत्तेवर येण्यात या योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे। ज्या महिला टॅक्स भरतात कार आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे, परंतु यावर अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही। योजनेत अर्ज स्वीकारण्यास 1 जुलै 2024 पासून सुरुवात झाली होती। सप्टेंबर पर्यंत योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले। अर्ज भरण्यासाठी मोठा कालावधी मिळाल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती। विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता। अनेक महिला या योजनेसाठी पात्र नसताना त्यांनी आपले अर्ज भरून लाभ घेतला होता। आता अर्जाची छाननी सुरू झाली आहे। अपात्र महिलांची नावे अद्याप समोर आली नाहीत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अद्ययावतांचे काम वायुस्तरावरून सुरू झाले आहे। या धास्तीमुळे आतापर्यंत अनेक लाभार्थीचे पैसे नाकारण्यासाठीचे अर्ज भरले आहेत। पुढील काळात पैसे नाकारणाऱ्या बहिणीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। संजय गाडी निराधार आणि सावंतबाळ योजना आयकर भरणाऱ्या महिला, चारचाकी गाडी नावे असणाऱ्या महिलांची नावे समोर आल्यास त्यांना लाभ दिला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीची काही महिलांनी सदरीत योजनेसाठी अर्ज भरले होते। निवडणूक निकाल लागता मंत्रिमंडळ स्थापन होऊन शासकीय कामे सुरू होण्यास थोडा वेळ लागला होता। त्यानंतर निवडणुकीपूर्वी ज्यांनी अर्ज भरले होते त्या महिलांचे अर्ज निकाली काढले आहे। मुख्यमंत्री आजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत असतात। मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना न मिळाल्याने या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। मुख्यमंत्री आजी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री आजी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत। ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे। मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याचे महिला संदर्भात आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर 2024 महिन्याचा हप्ता तसेच जानेवारी 2025 मध्ये हप्ता या दोन्ही महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे 25 ते 28 तारखेच्या दरम्यान जमा होईल अशी अपेक्षा होती, पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही। म्हणून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी, महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला, पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणीला पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली। एकीकडे विरोधकांकडून ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात असताना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा न झाल्याचे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, पण आता नवीन अपडेट समोर आली आहे। निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे। ही पडताळणी अद्याप पूर्ण झाली नाही। लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहे आणि या निकषानुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। अपात्र महिलांची संख्या 9 लाखाच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे। फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये दिले जाणार आहेत। ही रक्कम येत्या 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काही असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा। आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।